हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. जनरल एक्झामिनेशन आपल्याला हे क्लिनिकल एक्झामिनेशनच्या अंडर बघावं लागते. क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये जनरल एक्झामिनेशन, CNS एक्झामिनेशन, त्याच्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम्स हे सर्व बघावं लागतं. तर त्याच्यामध्ये पहिलं जर बघितलं मित्रांनो तर जनरल एक्झामिनेशन. आता जनरल एक्झामिनेशनमध्ये आपल्याला ऑर्डर बघायची. आता ऑर्डर टेस्ट जर समजा आता केरोसिन लाईक जर समजा टेस्ट असेल तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनोफॉस्फरस असेल. तर फिशी लाईक जर समजा टेस्ट असेल तर त्याच्यामध्ये झिंक फॉस्फेट असेल. आता त्याच्यानंतर टेस्टमध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये स्वीट टेस्ट जर असेल तर ते ॲकोनाइट किंवा कार्बोलिक ॲसिड येतं. त्याच्यानंतर बिटर टेस्ट जर असेल तर त्याच्यामध्ये धतुरा आणि स्ट्रिकनिंग फाउंड होते. त्याच्यानंतर सवर टेस्ट जर बघितलं तर त्याच्यामध्ये ऑक्झॅलिक ॲसिड फाउंड होते. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी सांगितलेली की टेम्परेचर. आता ऑन द बेसिस ऑफ टेम्परेचर हायपोथर्मिया जर असेल तर त्याच्यामध्ये अल्कोहोल आणि कार्बन मोनॉक्साईड असेल. आता अल्कोहोल जर बघितलं तर मुलं फार खुश होतात बघा मित्रांनो. का खुश होतात ते त्यांनाच माहिती आहे, है की नाही. तर आपण समोर जर बघितलं तर ऑक्युलर चेंजेस येतात. आता ऑक्युलर चेंजेसमध्ये म्हणजे डोळ्यांचे समजा आता डिप्लोपिया, हे डिप्लोपियामध्ये जर बघितलं तर ओपियम किंवा कॅनॅबिस येते. ब्लड व्हिजन जर असेल तर त्याच्यामध्ये मोस्टली अल्कोहोल किंवा धतुरा येते, आहे की नाही. हे अनुभवच केला असेल, ज्यांनी अल्कोहोल सेवन करतात त्यांनी अनुभवच केला असेल ब्लड व्हिजन. तर त्याच्यानंतर नेक्स्ट येते ओरल मॅनिफेस्टेशन. आता ओरल मॅनिफेस्टेशनमध्ये जर बघितलं तर सलायवेशन जर असेल तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनोफॉस्फेट, अल्कोहोल, ॲकोनाइट येते. आता ड्रायनेस ऑफ माउथ जर असेल तर त्याच्यामध्ये मोस्टली धतुरा आणि इपिड्रिपिनस. त्याच्यानंतर स्टोमॅटिटिस जर बघितलं तर त्याच्यामध्ये सायनाइड आणि कॅलोट्रोपेस येते. त्याच्यानंतर ग्लॉसिटिटिस बघितलं तर त्याच्यामध्ये सायनाइड येते. आता सायनाइडवरून मला एक केस आठवलं की साऊदर्न इंडियामध्ये एक बाई असते आणि ती काय करत असते मित्रांनो, ज्यांनी समजा गोल्ड जास्त प्रमाणामध्ये दागिने परिधान केलेले असेल स्त्रीनं तर ते घेऊन जाते. माय तुम्ही खूप छान आहेत, तुमची ग्रहबाधा जर काढायचं असेल तर काढू आपण. मग ती एका खोलीत नेते आणि तिथं मग ती प्रसादाच्या माध्यमातून सायनाइड टाकते आणि मग नंतर मृत्यू होऊन जाते. आणि मग मृत्यू झाल्यानंतर मग ती हे होते. अशा त्याच्यामुळं सतर्क रहिये, सावधान रहिये, सावधान इंडिया असं त्यांनी सांगितलेलं. तर आपण वळूया आपल्या याच्याकडे. तर सेंट्रल नर्वस सिस्टम. आता सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये कन्व्हल्जन्स येतात. आता कन्व्हल्जन्स हे कशामधून येतात तर ओपियम झाले, अल्कोहोल झालं किंवा कॅलोट्रोपिसने येतात. तर त्याच्यामध्ये नेक्स्ट जर ट्रिमर्स जर बघितलं तर ते अल्कोहोल किंवा मर्क्युने येतात. तर त्यासोबतच न्यूरोपॅथी जर समजा असेल तर त्याच्यामध्ये लीड, ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग असते. त्याच्यानंतर त्यासोबतच पॅरालायसिस जर असेल तर आर्सेनिक किंवा लीड पॉयझनिंगमध्ये येतात. हेडॅक जर होत असेल तर त्याच्यामध्ये अल्कोहोल, टोबॅको, बोलोजुबा केसरी. आता बोलोजुबा केसरी हे तुम्हाला माहीतच आहे की नाही, अजय देवगण. तर त्याच्यानंतर गेट जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये रोलिंग गेट सांगितलेली. तर रोलिंग गेट जर असेल तर त्याच्यामध्ये अल्कोहोल किंवा बार्बिच्युरेट्स येतात. आणि स्टिप गेट जर असेल तर त्याच्यामध्ये रिझर्पाईन येतात. त्याच्यानंतर डेलिरियम जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये धतुरा प्रामुख्याने आढळतं. तर थँक्यू व्हेरी मच.